गरमागरम वडे आणि मालवणी चिकन, वाह काय बेत आहे. कोंबडी वडे म्हणजे हे सगळीकडेच प्रसिद्ध आहे. मालवणी कोंबडी वडे जो प्रकार आहे तो मालवणला तर प्रसिद्ध आहेच, पण आजकाल बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यांना हे वडे कोंबडे आवडतात. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे जिथे तुम्ही फूड फेस्टिवलला जाल तुम्हाला एक तरी स्टॉल हा वडा कोंबड्याचा मिळेलच मिळेल. बरं, वडा कोंबडा म्हटल्यावर बऱ्याच लोकांच्या मनात अशी शंका येते की चिकनपासून बनवलेले हे वडे असू शकतात, पण तसं नाही आहे. ॲक्च्युली वडा कोंबडा म्हणजे हे खास तांदळापासून आणि ह्या बाकी सर्व जिन्नसापासून वडे बनवतात आणि त्याच्याबरोबर मालवणी स्टाईलमध्ये एक करी येते, कोंबडी चिकन करी, आणि ती जी चिकन करी आहे ती गावठी कोंबड्यापासून बनवतात. तर त्याच्यामुळे हा वडा कोंबडा म्हणून सगळीकडे प्रसिद्ध झालेली अशी रेसिपी आहे. या वड्यांसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 किलो तांदूळ, 1/2 किलो ज्वारी, 1/2 किलो हरभरा डाळ, 1/2 किलो उडीद डाळ, 1/2 किलो गहू. आता मसाले, ह्याला 2 चमचे धणे लागेल, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा मेथी. पहिला तांदूळ भाजून घेऊ आपण. हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही. आता गहू सुद्धा आपल्याला अगदी गरम, फक्त मोजकच एक अर्धा मिनिट फक्त कढईमध्ये परतून घ्यायचे. आपल्याला ज्वारी परतून घ्यायची, हे सुद्धा नाम मात्र गरम करून घ्यायचं. झाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला उडीद डाळ परतायची, ही मात्र आपल्याला छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यावी लागेल. जेव्हा आपण अशा भाजणीचे प्रकार करतो ना तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की गॅस मध्यम किंवा स्लोवर ठेवायचा, तो कधीही मोठा ठेवायचा नाही. कारण काय होतं की ह्या जरा जरी करपलं तर तुमच्या भाजणीचा तो सुगंध असतो तो निघून जातो. खूप लाल पण करायचं नाही आपल्याला. ही डाळ सुद्धा छान. थोडक्यात काय आहे की आपल्या ज्या हे जे कडधान्य आहेत यांना आपण ऍक्टिव्हेट करतो, कुरकुरीत केल्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपलं पीठ जे आहे ते छान दळून येऊ शकतं आणि त्याला तो एक खमंग वास येतो. आता आपण ह्याच्यामध्ये धणे भाजून घ्यायचे. हे जवळपास 2 चमचे धणे आहेत. जिरं इथे मी 1 चमचा घेतलीये. मेथी कडसर असते त्यामुळे अर्धा चमचाच घ्यायची. जरा जास्त पडली ना तर आपली भाजणी जी आहे ती कडसर होईल. आणि आपली मेथी जी आहे छान लालसर भाजून घ्यायची. आपल्याला अशी लालसर खमंग झाली की मेथी घालायची. आता ही जी आपली खमंग खरपूस अशी वड्यांची भाजणी आपली इथे तयार झालेली आहे आणि ही आता आपण दळून आणायची. जर थोड्या प्रमाणात असेल तर आपण घरी मिक्सरवर सुद्धा दळू शकतो, पण जर जास्त प्रमाणात आपण करत असू तर नक्कीच गिरणीत जाऊन आपण दळून आणलेलं कधीही बरं. ही आपली भाजणी छान दळून आलेली आहे. ह्याचा खमंग असा वास येतोय छान. आता हे जे पीठ आहे हे मळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला हळद, मीठ आणि थोडं तेल घालायचं. आणि समजा जर तुम्ही 2 वाटी भाजणीचं पीठ घेतलं असेल तर 1 वाटी जवळपास गरम उकळलेलं पाणी आपल्याला लागणार आहे. हळद अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचाभर तेल. आता आपलं इथं पाणी उकळलेलं आहे. पिठात हे गरम गरमच असेल ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे.
बरेच लोक काय करतात, या उकळलेल्या पाण्यातच पीठ घालतात। मिक्स करायला थोडंसं जड जातं। गरम पाण्याने काय होतं की जवळपास याची जी शिजायची प्रक्रिया आहे पिठाची, ती 5 ते अर्धा पर्सेंट म्हणजे 50% ही होऊन जाते। त्याच्याने याच्यात ग्लुटन फॉर्म व्हायला भरपूर मदत होते। हे पीठ जे आहे हे आपल्याला घट्टच मळायचं आहे, कारण ह्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे। हे भिजल्यानंतर थोडंसं मऊ होतं, सैलसर होतं, म्हणून मळतानाच हे पीठ आहे ना घट्ट मळायचं। हे 7 ते 8 तास आपल्याला मुरत ठेवायचं आहे। आता हे वड्याचं पीठ आपलं चांगलं 8 तास भिजलेलं आहे। याला परत एकदा छान मळून घेऊ। मी म्हटलं होतं ना तुम्हाला की जेव्हा आपण मळतो तेव्हा घट्ट असतं, पण मळून झाल्यानंतर हे थोडंसं सैल होतं, म्हणूनच मळताना ह्याच्यामध्ये पाणी कमी प्रमाणात घालायचं। थोडंसं हातावर तेल घेते, खूप जाड नाही करायचे आपल्याला हे वडे। असे गोळे करून घेऊ। पहिला एक वडा आपण प्लेन थापून घेऊ। एवढा जाडीचा करायचा आणि बारीक गॅसवरती हे वडे आपल्याला तळून घ्यायचे। जर आपण गडबड करून मोठा गॅस ठेवला तर वरून तर छान हे लालसर होतात, पण आतमध्ये हे कच्चे राहतात। हे मालवणी वडे त्यांची ही अशी स्टाईल आहे, मध्ये बोक पाडायचं, असे छान फुगतात। चला आता आपले वडे तयार झालेले आहेत। हे असे गरमागरम वडे आणि त्याच्याबरोबर मालवणी चिकन, वाव मस्त यमी।